भारत एक सेक्युलर कंट्री आहे आणि त्याच्यामध्ये पर्सनल लॉज आहेत, पण हिंदू लॉ आहे, मुस्लिम लॉ आहे, तर ते मग त्याच्यामध्ये ना इक्वॅलिटी आपण जे म्हणतो ते होऊ शकत नाही. अब भी कुरान में कुछ सुन्नतें हैं जिसके तहत वो लोग तलाक दे सकते हैं. मतलब 2019 में जो बिल पास हुआ उसके बावजूद अभी भी दे सकते. जी हाँ. तलाक 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 म्हटलं तर तलाक होतो. तलाक होतो, असंच होतं ना. ईमेल पाठवतात, लेटर लिहून पाठवून देतात 3दा की तलाक तलाक. म्हणजे जो कायदा आहे त्याला दुसरा पळवटा आहेच ना. मग हा तलाक देण्याचा अधिकार हा फक्त पुरुषांनाच आहे की स्त्रिया सुद्धा तलाक तलाक म्हणून तलाक देऊ शकतात? नाही, स्त्रिया देऊ शकत नाही. आता फक्त ट्रिपल तलाकी बिद्दत बॅन झालाय. दुसरे जे आहेत तलाके हसन आहे, एहसन आहे, ते सगळे चालू आहे. 4 विवाह चालू आहे. मग कितने बच्चे हैं तुम्हारे? त्याला आठवे ना, त्याला असं मोजू लागला असा. मग त्यांनी म्हटलं मेरे को 16 बच्चे है. तर मग एक बायको उठून ते लहान बाळाला 16 नाही, 17वा है, 17 बच्चे है.